जेव्हा मला कळलं की मला अमेयाबरोबर काम करायचं आहे तर खूप छान वाटलं की अमेयाबरोबर काम करायची मला संधी मिळते. शिकायलाही खूप मिळालं त्याच्याकडून. त्याला एक्सपिरियन्स आहे फिल्मचा. आता प्लीज तू अशी तोंड करू नकोस. खरं खरं बोलते. त्यामुळे खूप छान वाटलं आणि काय मजा मस्ती केली आम्ही, मस्त मजा केली. आणि त्याने मला खूप टेन्शन आलं होतं मला, कारण असं रोमॅन्टिक वगैरे सॉन्ग आहे आमच्यावर, तर मला थोडं टेन्शन आलं होतं. पण मग शेवटी आम्ही नंतर भाऊ बहीणच झालो होतो. त्यामुळे खूप छान वाटलं काम करताना, मस्त मजा आली. नाही, मी काही टिप्स नाही दिल्या. ती खूप छान ॲक्ट्रेस आहे. बालपणापासून काम करते. आम्ही आत्ता काम करायला लागलो आहे असं मला म्हणायचं. पण टिप्स असं काय नाही. शी इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्ट्रेस. आणि सेकंड थिंग, एक्साइटमेंट खूप होती. आणि दर्पण का होतं, कारण का जॅकी श्रॉफ एक लहानपणापासून एक ड्रीम होतं की जॅकी श्रॉफबरोबर फ्रेम शेअर करणं. आणि त्याचं दर्पण मला जास्त होतं ना, मला माहिती नाही, मी इथे टिप्स वगैरे काही दिल्या नव्हत्या. आम्ही छान काम केलं. अख्खं युनिट आमचं धमाल मस्ती करत होतं आणि सगळे आमच्याच वयोगटातले होते. त्यामुळे मजा आली. आणि जॅकी सर म्हणजे डार्लिंग आहे. पहिल्यांदा कळलं तेव्हा म्हणजे मी उडले की जॅकी दादांबरोबर काम करायची संधी मिळते. म्हणजे मी लहानपणी मिशन काश्मीरमध्ये काम केलं होतं, तेव्हा जॅकी दादा होते त्या फिल्ममध्ये, पण भेट नव्हती झाली. आणि जेवढं वाटलं होतं तेवढं म्हणजे त्यांनी खूप रिलॅक्स केलं आणि खूप समजून घेतलं. खूप काही शिकायला मिळालं आणि धमाल आली. म्हणजे मी गाणंही शिकते, तर जॅकी दादांना गाण्याची खूप आवड आहे आणि आम्ही सेटवर गाणी आणि हे सगळं म्हणजे शिकता शिकता खूप मजा आली आम्हाला काम करताना त्यांच्याबरोबर. जॅकीजी म्हणजे माझी बेसिकली ओळख सुलोचना ताईंमुळे झाली. आणि तेव्हापासून आमचं बेसिकली इंटरॅक्शन असायचं. दादा फोन करायचे, मी फोन करायचो. स्क्रिप्ट अमर म्हणाला आपण एक जाऊया का, अप्रोच करूया. त्यांना दर्पण आलेलो खूप. त्यांना फक्त मेसेज टाकला की सर हाऊ कॅन वी अप्रोच यू. सेड यू हॅव माय नंबर, तू मेरे को कभी भी फोन कर. आणि 1 सेकंडमध्ये आम्हाला हो म्हणाले. आणि लाईक शॉक की अरे सर, पण मानधनाचं वगैरे काय, ते टेन्शन घेऊ नको रे, आपण मानधनाचं नंतर बघूया. असं आम्ही दोघं रिलॅक्स झालो. प्रोड्युसर मिळाला, नितेश आला, जयनी खूप मेहनत घेतली. इट वॉज अ ड्रीम कम टू. म्हणजे 10 वर्ष आम्ही ओळखतो. आणि बेसिकली 1982 मी जेव्हा माझं बर्थ इयर, त्यावेळेला त्यांचा हिरो आलेला. त्यावेळेला काहीच सेन्स नव्हता की जॅकी श्रॉफ. तेव्हापासून तो माणूस सुपरस्टार आहे. आणि सुपरस्टार असं वाटत नाही. खांद्यावरती हात ठेवणार, घरगुती जेवण त्यांना आवडतं, बाहेरचं नाही आवडत. तुझ्या घरातलं काहीतरी घेऊन ये, थालीपीठ खा, झुणका भाकरी खा, अशी त्यांची सवय बेसिकली. त्यामुळे काम करताना टेन्शन येत होतं, जॅकी श्रॉफ. पण नाही, हा माणूस मस्त आहे. धमाल करून काम.